आम्ही फायरिंग केली, तिच्यात एक दोन बिचारे मेले असतील, पण आमच्या जवानांना काही झालं नाही. तर दॅट वे वी आर क्वाईट लकी. आणि हे सगळ्यात सॅटिस्फाईंग गोष्ट होती माझ्यासाठी, पर्सनली सॅटिस्फाईंग होती की येते. आणि सरप्राईज सांगितलं, मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की माझी पत्नी तिथेच होती माझ्याबरोबर, माझी मुलगी मागच्या वेळेला ती होती. ती 12 वाजे माझ्याशी वाद घालत असायचे, मी त्यांचे डिस्कशनही करायचो, आर्ग्युमेंटही करायचो. आणि आपल्या ऑफिसरूममध्ये जायचं, तुमचं हे ऑफिसरूम आहे, इथे येऊन आपलं हे सगळं करायचं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना समजलं की झालं रे म्हणे, हम तो आपके साथ लढाई कर रहे थे तब और हमें पता ही नहीं हो रहा है. म्हणे इट डझंट मॅटर, हे आम्हाला आमचं ट्रेनिंग आहे, त्याच्यात काही फरक पडत. किती तासाचा होता तो सगळा, म्हणजे तुमची जी घालमेल सुरू होती ती, आणि ते तास झाल्यानंतर जेव्हा ते यशस्वी झालं तेव्हा ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रोसेस कशी होती ती पण आम्हाला जाणून घ्यायची. काय झालं की संध्याकाळी म्हणजे रात्री निघतात ते. आणि सरप्राईजसाठी मी जसं सांगितलं की तुम्ही रेडिओ सेट वापरू नाही शकत ना, तर तुमच्या ट्रॅफिकमध्ये बदल झाला. आज तुम्ही 2 ट्रान्समिशन करता आणि आज हे ॲडिशनल झाल्यामुळे 4 झाले, तर शत्रू चोकर होईल. त्याला म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही 2च करावं लागणार. मग 2साठी मग काय, पण कसं काय, तर आमच्याकडे कोड लँग्वेज असते की इथे पोचलं तरी असं करायचं. असंच मग हे लाईन क्रॉस केली एक कोड, त्याच्याने तिथे पोचलो दुसरा कोड, ॲक्शन स्टार्ट करा तिसरा कोड, संपल्यावर चौथा, असे 4-5 कोडमध्ये केलं. त्याच्यामुळे ती एक झाली. रात्रीच मला वाटतं संध्याकाळ 7 वगैरे 6:30-7 वाजता होते तेव्हा. आणि तेव्हापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत आय वॉज अंडर द टेन्शन. आता काय हे सगळं केलं आपण, प्लॅन केलं, बाकी करणं ते जसे फुटबॉलचे खेळाडू असतात ना, ते खेळणारं त्याचा कोच असतो तो बाहेर उड्या मारत असतो इकडून तिकडून, त्याच्या हातात काय नसतं बिचारा तरी असते. तशी आमची स्थिती असते. काय होतं काय, जेव्हा आले वापस आले, मग हेलिकॉप्टर मी माझ्याजवळ आणले, त्यांनी सकाळी ब्रीफ केलं, ते दाखवलं काय काय, आणि मग शांती झाली. आणि सकाळी मला मनोहर पारिक यांचा फोन आला होता, वेल डन. आणि थंडी होती तेव्हा, जम्मूमध्ये थंडी असते, आपली रजाई घेऊन झोपलो. तर बेस्ट, सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन. सर, तुम्ही आता सगळा प्रसंग सांगितला. 2 प्रश्न आहेत. ज्यावेळी तुम्ही हे सगळं करता, एवढी मेहनत घेता, एवढी स्ट्रॅटेजी आखता, आपले सगळे जवान जीवावर बाजी मारत सगळं ऑपरेशन करतात, आणि त्यानंतर देशातलेच काही राजकीय नेते म्हणतात की नाही, भारताने सर्जिकल स्ट्राईक वगैरे असं काही केलंच नव्हतं, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? काय असतं की हे असा प्रश्न मला वाटतं नेत्यांनी कोणीच करायला नको. कारण की हा जो सैन्य, हे जे सैन्य आहे, भारतीय सेना आहे, सगळ्यांची सेना, भारतीयांची आहे. ही काँग्रेस BJP यांची नाही आहे, ही तुमची सेना आहे, प्रत्येकाची सेना आहे. मग तुम्ही आपल्याच वेपनवर विश्वास ठेवला नाही आणि प्रश्न विचारले, ही थोडी दुःखाची घटना आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे नाही म्हटलं, आता किती जरी म्हटलं तरी इफेक्ट पडतोच. अरे असं का म्हणतात हे लोक, म्हणजे हे करायला नाही पाहिजे. आणि त्यामुळे ही अशी गोष्ट जी झाली, खूप कमी लोक होते बरं का, त्यांनी क्वेश्चन केलं, खूपच कमी होते. परत त्यांनी मोस्टली कौतुकाची थाप मारली आमच्या पाठीवर की हे खूपच चांगलं झालं, देशात झालं. तर पण असे 1-2 होते, त्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे कोण कोण आहे, त्याच्यामुळे नाव घेतलं, उद्या सगळे सोशल मीडिया